मित्रांनो, महाराष्ट्रामधील भाजपचे धडाकेबाज अभ्यासू जनतेमधील असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फुल टाइम पंतप्रधान बनवावं अशी जोरदार मागणी मी भाजपचे महामंत्री सी.टी. रवी यांच्याकडे करत आहे। मग नक्की काय आहे पुढील काही मिनिटांमध्ये आपण समजून घेऊया। संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये भाजपची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक वजा सभा ही सुरू झालेली आहे आणि यामध्ये मग कार्यकर्त्यांना वेगवेगळे नेते भाजपचे हे मार्गदर्शन करताना दिसत आहेत आणि मग यामध्ये भाजपचे महामंत्री असलेले सी.टी. रवी यांनी एक वक्तव्य केलं। ते म्हणाले की उद्धव ठाकरे हे पार्ट टाइम मुख्यमंत्री आहेत, राज्याला फडणवीसांसारखा फुल टाइम मुख्यमंत्री हवा। आणि मग मित्रांनो, जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो, राज्याचा विचार करतो, तेव्हा राज्य पातळीवरती भाजपकडे तेवढी संख्या नसल्याने भाजपची जरी इच्छा असली, देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असं पुन्हा जरी गायलेलं असलं तरी देखील महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री सध्या बनू शकणार नाहीत, नजीकच्या काळामध्ये देखील बनण्याची शक्यता नाही। आणि मग जर देवेंद्र फडणवीस धडाकेबाज अभ्यासू वगैरे वगैरे जनतेमधील आहेत, तर मग भाजपला एक संधी आहे आणि त्या संधीकडे मला भाजपचे महामंत्री सी.टी. रवी यांचं लक्ष वेधायचं आहे। कारण मित्रांनो, 2014 ला केंद्रामध्ये भाजपची सत्ता आली आणि त्यानंतर मागील 7 वर्षापासून देशाचं पंतप्रधान पद हे नरेंद्र मोदींकडे आहे, परंतु खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदी हे पार्ट टाइम पंतप्रधान आपल्या देशाचे असल्याचं दिसून येतं। मग नक्की कसं, याचं उत्तर जेव्हा आपण शोधायला जातो तेव्हा एक तर ते कुठल्या तरी देशाच्या दौऱ्यावर असतात, म्हणजे भारताच्या बाहेर असतात। कधी या देशात गेले, कधी त्या देशात गेले, कधी त्या देशात गेले, कधी 4 दिवसाचा दौरा, कधी 5 दिवसाचा दौरा, कधी 2 दिवसाचा दौरा, यानं त्या देशांमध्ये ते सातत्याने फिरत असतात, तिकडे वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देतात आणि मग तिकडे त्यांच्या सभा देखील होतात। आणि आता तर अशा बातम्या येत आहेत की त्यांनी स्वतःला फिरण्यासाठी विमानच खरेदी केलेलं आहे। आणि मग मित्रांनो, हे झालं त्यांच्या विदेश दौऱ्यांबाबत। आणि मग जेव्हा ते देशामध्ये असतात तेव्हा मग दुसरं ते काय करतात, तर ते यानं त्या राज्यांमध्ये निवडणुका असतात आणि मग त्याच्या प्रचारासाठी असतात। मग कधी या राज्यामध्ये प्रचार केला, कधी त्या राज्यामध्ये प्रचार केला, कधी त्या राज्यामध्ये प्रचार केला आणि असं सर्व ते प्रचार करत भाजपचा फिरत असतात। आणि मग या 2 गोष्टींमधून जर वेळ मिळाला तर मग आपलं पंतप्रधान पदाचं कामकाज ते पार्ट टाइम पद्धतीने करीत असल्याचं मागील 7 वर्षापासून दिसत आहे। आणि याच मुद्द्याकडे मला भाजपचे महामंत्री सी.टी. रवी यांचं लक्ष वेधायचं आहे। आणि मग जेव्हा ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये फुल टाइम मुख्यमंत्री हवा, तेव्हा जर देवेंद्र फडणवीस हे खूप अभ्यासू काम करणारे आहेत, तर मग केंद्रीय पातळीवरती भाजपकडे संख्याबळ आहे, 300 पेक्षा जास्त त्यांच्या जागा आहेत। देवेंद्र फडणवीस स्वतः भाजपचेच आहेत। टॉपचे जे भाजपचे नेते आहेत त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं जातं। आणि मग सी.टी. रवी यांनी नक्कीच पंतप्रधान पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे केलं पाहिजे। त्याला कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस हे मोदी शहांपेक्षा देखील धडाकेबाज आहेत। देवेंद्र फडणवीस हे मोदी शहांपेक्षाही अभ्यासू आहेत। देवेंद्र फडणवीस हे मोदी शहांपेक्षाही जास्त कायद्याचे अभ्यासक आहेत। सोबतच देवेंद्र फडणवीस हे मोदी शहांपेक्षाही जास्त चांगली हिंदी आणि इंग्रजी देखील बोलतात। आणि देवेंद्र फडणवीस हे मोदी शहांपेक्षाही जास्त जनतेमधील आहेत। आणि मग हे सर्व गुण आणि पूर्ण वेळ देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। तर मग अशा परिस्थितीमध्ये भाजपचे महामंत्री असलेले सी.टी. रवी यांनी देवेंद्र फडणवीस यांचं जे काही मागणी आहे ती थेट पंतप्रधान पदासाठी केली पाहिजे। आणि मग देशाला फुल टाइम पंतप्रधान देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमामधून मिळेल। महाराष्ट्रामधील सर्व पक्षभेद विसरून अगदी शिवसेना देखील जर मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभा राहील। आणि मग
जेव्हा देवेंद्र फडणवीस हे देशाचे पंतप्रधान बनतील तेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे पक्षाचा चांगला प्रचार करतात, मग नरेंद्र मोदी यांना देशाचा प्रचार मंत्री केलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांना देशाचा प्रधानमंत्री केलं पाहिजे, अशी जोरकस मागणी मी भाजपचे महामंत्री सी.टी. रवी यांच्याकडे करीत आहे। मग या मागणीबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं आणि माझ्या मागणीला जर तुमचं समर्थन असेल तर पंतप्रधान देवेंद्र फडणवीस अशी कमेंट या व्हिडिओच्या खाली तुम्ही नक्की करा। आजच्या पुरतं इतकंच, थांबतो। धन्यवाद।